नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया, इथे भूमीला आता आकाशवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते आणि ती आता स्क्रीनच्या समोर येते आणि म्हणत असते, "आकाश, तू ऐकतोयस ना? मी खुश नाही आहे. हे लग्न मला नाही करायचं आहे." तेव्हा भूमी आता धावत पळत आकाशकडे यायला निघते. तेव्हा इथे आकाशला खूपच जास्त आनंद होतो, ज्या गोष्टीची तो आतुरतेने वाट बघत असतो. फायनली आता भूमीने त्याच्यावरचं प्रेम हे व्यक्त करायचं ठरवलेलं असतं. भूमी आता लग्न मंडपातून आकाशकडे येते. हे बघितल्यानंतर वेदांगीला आता खूपच जास्त राग येतो आणि तिचा प्लॅन आता पूर्णपणे फसलेला असतो. तेव्हा इथे भूमी आता धावत पळत येत असताना भानुशाली सुद्धा तिच्या मागे मागे धावत असतात. तेव्हा इथे भूमी मात्र आता कुणासाठीही थांबत नाही. तिला आता काही करून आकाशकडे जायचं असतं, कारण तिला आपल्या प्रेमाची कबुली द्यायची असते. आतापर्यंत आकाशने आपल्या वागण्यातून बोलण्यातून आपलं प्रेम भूमीवरती आहे याची सतत जाणीव आकाशने भूमीला करून दिलेली असते. पण आता भूमीची वेळ आलेली असते. तरी ते मानसी आकाशला म्हणत असते की भाऊजी, शेवटीला तुम्हाला हवं होतं तसंच झालंय. ताईच्या मनामध्ये तुमच्याबद्दल प्रेम जागं झालेलं आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की मानसी, तू बरोबर बोलतेस. भूमीच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेम तर जागं झालंय, पण अजून भूमीने माझ्यासमोर ते प्रेम अजून व्यक्त केलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत ती प्रेम माझ्यासमोर व्यक्त करत नाही आहे, तोपर्यंत मला हे सगळं खरं वाटणार नाही आहे आणि तोपर्यंत हे नाटकसुद्धा थांबणार नाही आहे, असं आकाश म्हणतो. तेव्हा इथे वेदांगीला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. जर भूमीने इथे येऊन आकाशवरचं प्रेम व्यक्त केलं तर आकाश भूमीबरोबर लग्न करेल, हे तिला आता माहिती असतं. तेव्हा इथे भूमी आता धावत पळत आकाशकडे येत असते आणि भानुशाली तिचा पाठलाग करत तिच्या मागे मागे धावत असतो. इथे भानुशाली थकतो, पण भूमी मात्र आता आकाशकडे धावत पळत येत असते. तर इथे भूमीला आठवत असतं, जेव्हा पहिल्यांदा आकाशची आणि तिची भेट झालेली असते, तेव्हा ते दोघं जण एकत्र येणार असं मानसीने सांगितलेलं असतं. त्यानंतर आकाशने घेतलेली भूमीची काळजी आणि भूमीने सुद्धा सगळ्यात जास्त आकाशवरतीच विश्वास ठेवलेला असतो. त्या दोघांनी एकमेकांबरोबर घालवलेले प्रत्येक क्षण आता तिला आठवत असतात. तरी ते आकाश किती चांगला आहे आणि भानुशालींच्या वागण्यामध्ये किती बदल आहे, हे सुद्धा तिला कळलेलं असतं. त्यानंतर इथे भूमी आता दरवाजा उघडते. गेटमधून ती बाहेर येते आणि तिथे आकाश वेदांगीच्या गळ्यामध्ये आता हार घालायला जातच असतो. तेवढ्यातच भूमी म्हणते, "थांब आकाश, हे लग्न करू नकोस. प्लीज हे लग्न करू नकोस. माझं खूप जास्त प्रेम आहे तुझ्यावरती. आय लव्ह यू आकाश," असं सुद्धा ती म्हणते. तेव्हा इथे आकाश आता खूप जास्त खुश होतो, कारण त्याला भूमीच्या तोंडून हेच ऐकायचं असतं. आतापर्यंत आकाशने तिच्यासाठी खूप जास्त एफर्ट्स घेतलेले असतात, पण आता भूमी फायनली आकाशला स्वतःहून सुद्धा प्रपोज करते आणि म्हणते की मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, हे लग्न करू नकोस. तेव्हा इथे आकाश लगेचच तो हार बाजूला करतो आणि इथे वेदांगीला आता राग आलेला असतो. ती तर आता स्वतःच्या हातानेच आपला हार खाली टाकून देते. तरी ते आकाश तो हार आता आजीच्या हातामध्ये देतो आणि आता भूमीकडे तो हळूहळू चालत जातो. भूमीला आणि आकाशला आता एकत्र बघून पौर्णिमा, रागिनी आणि वेदांगी सगळ्यांनाच खूप जास्त राग आलेला असतो. तरी ते हातामध्ये घेतलेल्या अक्षदा पौर्णिमाच्या हातातून आता खालीच पडतात, कारण त्यांना आता काही करून भूमीचं लग्न हे त्या भानुशाली बरोबर लावून द्यायचं असतं आणि तिची या घरातून हकलपट्टी करायची असते. पण त्यांचा तो प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो. तरी ते भूमी आणि आकाश फायनली दोघं जण एकत्र आलेले असतात. भूमीने आकाशला प्रपोज सुद्धा केलेलं असतं. तेव्हा रागिनी म्हणत असते की ही उगाचच इथे आली, जे व्हायला नको होतं तेच घडलेलं आहे. तेव्हा इथे आकाश भूमीचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि तिला स्वतःसुद्धा आय लव्ह यू टू असं म्हणतो. तेव्हा इथे भूमीसुद्धा खुश होते, कारण आता ऐन मोक्यावरती येऊन तिने आकाशला प्रपोज करून आकाशने सुद्धा ते लग्न लगेचच थांबवलेलं असतं. तर इथे आता आकाश भूमीला मिठी मारतो. दोघेही आता आनंदी असतात, कारण फायनली दोघं जण एकत्र आलेले असतात. भूमीने सुद्धा आकाशवरच्या प्रेमाची कबुली देऊन तिचं सुद्धा आकाशवरती किती प्रेम आहे हे दाखवून दिलेलं असतं. तेव्हा इथे रागिनीला वेदांगीला खूपच जास्त राग आलेला असतो. रागिनी तर आता वेदांगीकडे बघत असते, कारण तिला सांगितलेलं असतं की भूमीचं लग्न आकाशबरोबर कधीच होणार नाही आहे. आकाशची बायको तूच होणार आहेस आणि आमच्या घरची सून, आणि तो शब्द आता खोटा ठरलेला असतो. त्याचबरोबर तिथे आता भानुशाली येतो आणि भूमीचा हात खेचतो आणि म्हणतो, "भूमी, काय करतेस तू इथे? आणि तू या आकाशला का मिठी मारलीस? तू विसरलीस का भूमी, आज आपलं लग्न आहे आणि तू मंगलाष्टका अर्धवट सोडून आलीस इथे? हे बघ, तू आता इथे थांबू नकोस. चल माझ्याबरोबर, मंगलाष्टका पूर्ण करायच्या आहेत." तेव्हा भूमीला आता या गोष्टीचा खूपच जास्त राग येतो, कारण भानुशाली सतत तिच्याबरोबर विचित्र वागत असतात आणि तिच्यावरती ओरडत असतात आणि ही गोष्ट तिला अजिबातच आवडत नसते. तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो, "ए आकाश, तुला लाज नाही वाटत का रे हे सगळं करताना? भूमी माझी होणारी बायको आहे आणि आता आमचं लग्न लागणार होतं, तर तू इथे काय करतोयस?"
तेव्हा इथे भानुशाली भूमीचा हात पकडून तिला तिथून जबरदस्तीने ओढत घेऊन जात असतात. तेवढ्यातच आकाश आता भानुशालीचा हात पकडतो आणि म्हणतो, "ए भानुशाली, भूमीचा हात सोडा आता. कालसुद्धा तिला हळदीतून असंच घेऊन गेलास. त्यावेळेला मी काही बोललो नाही, मी गप्प बसलो. कारण तेव्हा भूमीने माझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. पण आता भूमीने सगळं मान्य केलंय. तिचं माझ्यावरतीच खूप जास्त प्रेम आहे. कळलं तुला? भूमी माझी होणारी बायको आहे आणि आता तुझा तिच्यावरती काहीच अधिकार नाही आहे. लग्न तर आता आमचं होईलच आणि 7 जन्मासाठी आम्ही एकत्र येऊ. कळतंय तुला? तेव्हा आता तू भूमीचा हात सोड आणि पुन्हा तिचा हात कधीच पकडायचा नाही." तेव्हा इथे भानुशाली म्हणतो, "ए आकाश, गप्प बस तू. भूमी फक्त माझी आहे, माझी, आणि ती माझीच बायको होणार. कळलं तुला?" तेव्हा आकाश म्हणतो, "अजिबात नाही. भूमीचं फक्त माझ्यावरती प्रेम आहे आणि असं जोर जबरदस्तीने तू कुणाचंही प्रेम हिरावून घेऊ शकत नाही. कळलं ना?" तेव्हा भानुशाली म्हणतो, "अरे आकाश, जनाची नाही तरी मनाची लाज ठेव ना." तेव्हा आकाश म्हणतो, "जनाच्या लाजेनेच आत्तापर्यंत गप्प होतो, म्हणून तुझा आगाऊपणा सतत मी सहन करत होतो. पण आता नाही. आता भूमी ही माझी आहे, माझी होणारी बायको आहे. तिच्याबरोबर असं वाईट वागलेलं मला सहन होणार नाही. कळतंय तुला?" तेव्हा इथे भानुशाली म्हणत असतो, "हे बघ भूमी, ह्याचं काही ऐकू नकोस. या आकाशने फितवलंय ना तुला, पण तू चल माझ्याबरोबर. आपल्या मंगलाष्टका अर्धवट राहिल्यात. आपलं लग्न पूर्ण व्हायला नकोय का? माझंसुद्धा तुझ्यावरती प्रेम आहे ना?" तेव्हा भूमी म्हणते, "नाही, तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे. तुम्ही फक्त जिंकण्यासाठी माझ्याबरोबर लग्न करताय. मला माहिती आहे ना, तुम्ही माझ्याबरोबर कसे वागता हे तुम्हालासुद्धा बरोबर माहिती आहे. तुम्ही माझ्यावरती तुमचं किती प्रेम आहे हे सांगून जबरदस्तीने माझ्याबरोबर लग्न करत होता. मी तुम्हाला सगळं काही सांगितलं होतं तरीसुद्धा. आकाशला मी काहीच सांगितलं नव्हतं. तरीसुद्धा माझं मन जपण्यासाठी त्याच्या मनात काय आहे हे त्याने मला कधीच सांगितलं नाही. कारण मी हर्ट होऊ नये म्हणून. आणि इथे आकाशने माझ्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली. हॉटेलमध्ये गेल्यानंतर मला काय हवं ते मागवलं. तुम्ही काय करता? तुम्हाला जे हवं असतं ना ते तुम्ही माझ्यासाठी मागवता. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तुमच्यामध्ये आणि आकाशमध्ये किती फरक आहे हे मला दाखवून देतात." तेव्हा इथे भूमी म्हणत असते की मला वाईट वाटू नये त्यासाठी आकाश नेहमी प्रयत्न करायचा आणि तुम्ही नेहमी मला हर्ट होईल असंच वागत आलात. जबरदस्तीने तुम्ही माझ्याबरोबर लग्न करण्याचा प्रयत्न करताय आणि इथे माझं लग्न दुसरं कुणाबरोबर तरी होतंय तरीसुद्धा आकाशने मला वाईट वाटू नये म्हणून तोंडातून एक शब्दसुद्धा काढला नाही. तुम्हाला असं वाटलं की मला पैशांचा आकस आहे म्हणून तुम्ही मला 5 तोळ्याचं मंगळसूत्र केलंत आणि आकाशने एकदम सिंपल, एकदम साधं मंगळसूत्र केलंय. त्याला माहिती आहे की मला काय आवडतं आणि काय नको. तुम्ही माझ्या हातातून जेव्हा अंगठी काढत होता तेव्हा आकाशचा जीव कासावीस होत होता. त्याला असं वाटत होतं की ती अंगठी काढत असताना माझ्या बोटाला लागते की काय. पण तुम्हाला तसं काहीच वाटत नव्हतं. तुम्हाला फक्त माझ्या बोटातून ती अंगठी काढून फेकून द्यायची होती. अहो, तेव्हाच देवाने संकेत दिलेला होता. तरीसुद्धा तो संकेत तुम्हाला कळला नाही आणि तुम्ही जबरदस्तीने ती अंगठी माझ्या बोटातून काढून टाकलीत. तेव्हाच मला कळलं होतं की आम्ही दोघंजणं 7 जन्मासाठी एकत्र येणारच आहोत. मी उशीर केला, पण आता मला कळलंय माझं प्रेम फक्त आकाशवरतीच आहे. आणि भानुशाली, आपण लग्न कुणाबरोबर करायचं ज्याच्यावरती आपलं प्रेम आहे, जो आपला आदर करतो, आपला रिस्पेक्ट करतो, आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची तो काळजी घेत असतो, ज्याच्याबरोबर आपलं आयुष्य आपण सुखाने घालवू शकतो, जो आपल्याला कधीही वाईट बोलणार नाही, आपल्याला हर्ट करणार नाही, नेहमी आपली काळजी घेईल, आपल्यावर भरभरून प्रेम करेल, अशाच माणसाबरोबर आपण लग्न करू ना. आणि आकाश माझ्यासाठी हे सगळं करतो, ते तुम्ही मला करताना कधीही दिसलं नाहीत. तेव्हा आजी म्हणत असतात, "भानुशाली, आता हट्ट सोडा. आकाशचं भूमीवरती प्रेम आहे आणि भूमीचं आकाशवरती. त्याच्यामुळे आता तुम्ही इथे जोर जबरदस्ती करून कुणाचं प्रेम मिळवू शकत नाही. आता इथून गेलात तरी चालेल." तेव्हा इथे भानुशाली भूमीचा हात सोडायला काही तयार नसतो. तेव्हा आकाश म्हणतो, "भानुशाली, भूमीचा हात सोड." तरीसुद्धा भानुशाली भूमीचा हात सोडत नसतो. तेव्हा इथे भूमीच भानुशालीचा हात आता आपल्या हातापासून बाजूला करते आणि नंतरला स्वतःहून आकाशचा हात आपल्या हातामध्ये घेते. तेव्हा इथे आकाश म्हणतो, "भानुशाली, आता तरी तुला कळलं असेलच ना की भूमीचं फक्त माझ्यावरती प्रेम आहे. आता तू गेलास तरी चालेल." तेव्हा भानुशाली म्हणतो की "आकाश, तू खूप चुकीचं वागलायस. कळतंय ना तुला? माझ्या भूमीला फितवलेस तू, तिचे कान भरलेस ना माझ्या विरोधात. पण तुला हे सगळं खूप महागात पडणार आहे. याची खूप मोठी किंमत तुला चुकवावी लागणार आहे. बघच तू, तुझं आयुष्य पूर्णपणे डिस्ट्रॉय करून टाकेन, पूर्णपणे डिस्ट्रॉय." तेव्हा आकाश म्हणत असतो, "भानुशाली, तुला जे काही करायचं आहे ना ते तू कर. भूमी आणि आकाश दोघंजण एकत्र असताना कुणीही आमचं काहीही वाकडं करू शकणार नाही आहे. तू सुद्धा आमचं काहीच वाकडं करू शकणार नाही आहेस. कळलं ना? तुला माहिती आहे का, लग्न तर आम्ही आता करणार आहोत, पण देवाने याआधीच आम्हाला एकत्र आणलं होतं वटपौर्णिमेच्या दिवशी. बघितलंस ना तू तेव्हा? तेव्हा तू आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केला होतास, पण आता फायनली काय झालं, आमचं लग्न होणारच."
तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता आकाश जी अंगठी भूमीसाठी त्याने आणलेली असते ती पुन्हा तो भूमीच्या बोटात घालतो आणि तिला म्हणतो की तू माझ्याशी लग्न करशील का. तेव्हा इथे भूमी लग्नाला लगेचच होकार देते. तेव्हा इथे मंगलाष्टका सुरू होतात. भूमी आणि आकाशचं पुन्हा एकदा लग्न हे थाटामाटात पार पडलेलं असतं. तेव्हा इथे वेदांगीला खूपच जास्त राग आलेला असतो, पण मात्र भूमी आणि आकाश फायनली एकत्र आलेले असतात.